हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत फुग्याची बाही दोन प्रकारे कशा प्रकारे आपल्याला बनवता येऊ शकते. तर एक आहे ती तर आहे आपण बिना अस्तरची बाही कशी बनवायची, आणि एक आहे ती अस्तर लावून कशी बनवता येते ती बघायची आहे. ते पण अस्तरची बाही आपण जेव्हा नॉर्मली जशी बाही कटिंग करतो त्याचप्रमाणे कटिंग करणार आहोत, पण त्याच्यावरच आपण फुग्याची बाही कशी बनवू शकतो ते बघणार आहोत. आणि त्यामुळे आपलं अस्तर पण कमी जातं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना मेन प्रॉब्लेम असतो अस्तरचा. तर आपण जरी 1 मीटर अस्तर घेतलं तरी आपल्याला अस्तर कमी पडतं. त्यामुळे आता ही खूप सोपी पद्धत आहे आणि यामुळे आपलं बऱ्याच प्रमाणात अस्तर वाचतं. तर इथे बघा, मी पूर्ण ब्लाऊजची कटिंग केलेली आहे आणि ब्लाऊज कटिंग करून त्यातलं एवढं अस्तर आपलं शिल्लक राहिलेलं आहे. तर इथे बघा, याच कपड्यामध्ये आपण छोटी फुगाबाही कट करणार आहोत. तर इथे बघा, हे मी कपडा अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे आणि असं डबल फोल्ड करून नंतर अजून एकदा फोल्ड करणार आहे. मी 4 भाग करणार आहे, म्हणजे त्यातच आपले दोन्ही पण जे बाह्य आहेत ते निघणार आहेत. तर आपल्या इथे बघा, जेवढी आपण बाहीची उंची असेल ना त्याच्यात 1.5 इंच प्लस करून घ्यायचा आहे. म्हणजे 1 इंच तर आपल्याला शिवायला जातं आणि अर्धा इंच आपला जो फुग्याचा जो पप तयार होतो ना त्याच्यासाठी आपण इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर आपण माझी रेडी बाही असणार आहे 5 इंच, त्याच्यात मी 1.5 इंच प्लस करून 6.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. ओके. तर मग 6.5 इंच कपडा घेऊन मी असा 4 फोल्डमध्ये केलेला आहे. आणि इथं बघा 6.5 इंचावर आपल्याला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी 3.5 इंच घेत आहे. आपलं जे पपसाठी लागणार आहे कपडा त्याच्यासाठी मी 3.5 इंच घेतलेला आहे. आणि तिथून पुढे आपल्याला जेवढं छातीचा चौथा भाग असेल तेवढा घ्यायचा आहे. तर छाती इथं 9 इंचाची आहे, पण इथं थोडा माझा अर्धा इंच शिल्लक राहत होता म्हणून मी पपसाठी त्यात अर्धा इंच ॲड करून घेतलं. म्हणजे टोटल 3.5 इंच पपसाठी एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आणि इथे बघा 3 इंच कॅप हाईट घेऊन इथं आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि दंडगेर 6.5 आहे, पण आपल्या म्हणजे प्लेट्स येतील ते 1.5 इंचाच्या होतील. आणि इथे मी 5 इंच घेतलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ही बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथे बघा, आता आपल्या बाही आपली कट करून झालेली आहे. आणि इथे छोटे छोटे नॉच द्यायचे आहेत आपल्या 2 साईडला. म्हणजे काय, तिथून आपल्याला समजते की आपल्याला तिथून चुने द्यायला चालू करायचे आहे. ओके. तर आता हा जो फोल्डेड भाग आहे तो मी कट करून घेते. इथे बघा, आता आपली दोन्ही पण बाही कट करून झालेली आहे. आणि चला तर आपण आता याची शिलाई करूया. त्या अगोदर व्यवस्थित बघायचं आपले दोन्ही पार्ट एकदम सेम आहेत का, थोडीफार कमी जास्त असते. कारण हा सरकता कपडा आहे, म्हणजे आपला एकदम सॉफ्ट कपडा आहे ना, त्यामुळे या कपड्याला जरा शिवायला थोडा प्रॉब्लेमच होतो. त्यामुळे कपडा इकडे तिकडे जरी झाला तरी आपली बाही व्यवस्थित येत नाही. तर इथे बघा, इथे नॉच आपण लावून घेतलेला आहे, जिथून आपल्याला प्लेट द्यायला चालू करायचे आहेत. ओके. तर इथे बघा, अशा प्रकारे जिथं आपण नॉच लावलेला आहे, मार्किंग केलेलं होतं तिथून आपण नॉच द्यायला चालू करूया. आणि प्लेट द्यायच्या अगोदर तुमचा जर कपड्याला उलट आणि सुलट असे जर भाग असतील, म्हणजे सरळ आणि जास्त ना आपलं उलटा सुलटा भाग, तो व्यवस्थित बघूनच अगोदर प्लेट द्यायला चालू करायचे आहे. कधी कधी काय होतं, कपड्यामध्ये जास्त फरक नसतो, उलटा आणि सुईचा कुठला ते आपल्याला समजत नाही, मग चुन्या उलट्या साईडला जाते, तर मग बराच वेळा प्रॉब्लेम होतो. ते खोला परत जोडा. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी अगोदर आपल्याला चेक करायच्या आहेत. ओके. तर इथे बघा, खूप छोट्या छोट्या अशा प्लेट देऊन तयार झालेल्या आहेत. आणि इथं खालच्या साईडला आपल्याला प्लेट्स द्यायला मधूनच चालू करायच्या. कारण काय होतं ना, आपण जर प्लेट्स एकदम कडेने चालू केले ना, कधी कधी आपल्या जे प्लेट्स असतात ते एका साईडला जातात, हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे प्लेट द्यायला चालू करताना मधूनच द्यायचा. आणि प्लेट्स कशा दिशेने द्यायच्या, आपण वरच्या साईडने जर लेफ्ट साईडला दिले असते तर खालच्या साईडने राईट साईडला द्यायच्या. अशा प्रकारे चुन्या द्यायला चालू करायच्या. तर बघा, अर्ध्या भागातून माझे प्लेट देऊन झालेल्या होत्या. आता मी अर्ध्या शिल्लक भागात राहिलेल्या पण प्लेट दिलेल्या आहेत. आणि आता दोन्ही साईडला आपल्या ह्या चुन्या देऊन झालेल्या आहेत. तर थोडंफार चेक करायचं दोन्हीकडे कपडा आपला सेमच आहे का. जर कमी जास्त असेल तर दोन्ही पण एक एक प्लेट आपल्याला टाकून घ्यायची आहे. ओके. तर बघा, आता आपण खालच्या या स्टेजला जर तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर जी तुम्ही नॉर्मली बाही कटिंग केलेली आहे त्याच्यावर अशा प्रकारे ठेवून आपण नॉर्मल बाही कशी जोडतो, खालच्या साईडने शिलाई मारायची आणि बाही पलटी करून घ्यायची.
त्या प्रकारे तुम्ही इथं खालच्या साईडला शिलाई मारून बाही पलटवून पूर्ण चारी बाजूला शिलाई मारून आपली बाही पूर्ण अगदी रेडी करू शकता. आहे का नाही सोपी पद्धत. यामुळे आपल्या बाहीचा कपडा पण वाचतो एक्स्ट्रा. नाही तर काय बरेच जण असतात जेवढे आपण नॉर्मली पीस घेतलेला होता ना खूप मोठा 3.5 इंच 4 इंच जास्त पपसाठी, तेवढाच कपडा आपला अस्तरचा पण घेतात. मग त्याच्यामुळे आपला अस्तरचा कपडा खूप वेस्ट जातो. त्यापेक्षा ही खूप सोपी ट्रिक आहे. तुम्ही म्हणजे बऱ्याच कस्टमरला असं असतं की अस्तर लावायचं असतं, पातळ कपडा असला ना त्यांना अस्तर हवं असतं. मग या प्रकारे तुम्ही त्यांना अशा प्रकारे फुग्याची बाही बनवून देऊ शकता आणि आपलं पण अस्तर वाचलं जातं, कमी पडत नाही. ओके. पण आता जे माझं कस्टमर आहे त्यांना बिना अस्तरचीच बाही हवी आहे. त्यामुळे इथे मी खालच्या साईडला पट्टी लावून घेतली आहे. इथे बघा पट्टी लावण्यासाठी मी इथं 2.5 इंचचा कपडा घेतलेला आहे. त्याला एक साईडने शिलाई मारून घेतलेली आहे खालच्या साईडने आणि नंतर असं पलटवून याच्यावर दाब शिलाई मारून घेत आहे. हा जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा जे कोणी शिवत असेल त्यांना. इथे बघा अशा प्रकारे डबल फोल्ड करून त्यावर एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि डबल फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला त्यावर पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ब्लाऊज शिवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ब्लाऊज आपल्याला फिनिशिंगमध्ये शिवायचं आहे. सगळा ब्लाऊज चेक करत करत शिवायचा म्हणजे आपल्या कपड्याला फिनिशिंग येते व्यवस्थित आणि आपला ब्लाऊज पण छान दिसतो. आणि ब्लाऊज चेकिंग करायचं वेळोवेळी. ब्लाऊज चेकिंग करणं पण खूप महत्त्वाचं असतं. आपण जेव्हा ब्लाऊज स्टिच करतो तेव्हा 2 पार्ट असतात ना, मग दोन्ही पार्ट जोडले की एक जोडून झालं की दुसरा जोडून झालं की तिथं आपल्याला चेक करायचं म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आणि फिटिंग दोन्ही पण छान येतं. तर इथे बघा आपल्या फुग्याची बाही पूर्ण तयार झालेली आहे. मी आता पूर्ण बाही आपल्या ब्लाऊज रेडी करून ठेवलेला आहे, त्याला जोडते आणि मग मी तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवते. ओके. तर ही बघा अशा प्रकारे आपली बाही बनवून तयार झालेली आहे. खूप छान पप आलेला आहे, तुम्ही बघू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.